नागपुर में आज किसान आंदोलन के बीच राजू शेट्टी ने राज्य सरकार पर जोरदार हमला बोला। उन्होंने कहा कि किसान ऋण मुक्त होना चाहिए, उसका 7/12 पूरा होना चाहिए, मगर अब तक सरकार ने कोई ठोस निर्णय नहीं लिया। शेट्टी ने सवाल उठाया कि जब राज्य की आर्थिक स्थिति कमजोर बताई जा रही है तो महंगे प्रोजेक्ट जैसे शक्तिपीठ महामार्ग पर 20,000 करोड़ रुपए क्यों खर्च किए जा रहे हैं? यही पैसा अगर किसानों की कर्ज माफी में लगाया जाए तो कई आत्महत्याएं रुक सकती है। नागपुर में वर्तमान सरकार के खिलाफ जोरदार प्रदर्शन करने की तैयारी में महाएल्गार मोर्चे में राज्य भर के प्रमुख किसान नेता एकजुट हुए, जहां किसानों के लिए कर्ज माफी और 7/12 पूरा करने की मांग दोहराई जाएगी। आइए सुनते हैं क्या कहा राजू शेट्टी ने। आज महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, त्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे म्हणून महाएल्गार मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून आम्ही महाराष्ट्रातले जवळपास सर्व प्रमुख शेतकरी नेते जमा झालेलो आहोत। आजच सरकारनं आम्हाला बैठकीसाठी निमंत्रित केलेलं होतं, परंतु ती बैठक सुद्धा घाई गडबडनं काल दुपारी आम्हाला निरोप मिळाला। एक तर यांच्यासारखं आमच्याकडे काही चार्टर प्लेन नाही, आम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या कुठल्या तरी रिमोट भागामध्ये असतो आणि अचानक उद्या सकाळी 10 वाजता मुंबईला या हे शक्य नाही। आम्ही आंदोलनाच्या साठी यायचं म्हणून इकडे सगळी यायला निघालेलो तो रस्त्यात होतो। त्यामुळं शिवाय माझा सरकारला एक सवाल आहे की आतापर्यंत अनेक चर्चा झाल्या, त्या चर्चेचं फलनिष्पत्ती काय? शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्यासाठी म्हणून सरकारने एक समिती नेमलेली होती। ती समिती काळी काय गोरी अजून आम्ही बघितलेली नाही। त्या समितीमध्ये कोण कोण आहेत हे आम्हाला माहिती नाही। त्या समितीने नेमकं काय दिवे लावले हे आम्हाला माहिती नाही। त्या समितीने अहवाल दिला काय नाही हे माहित नाही। आणि गेल्या अनेक दिवसापासून आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा करा म्हणून आंदोलन करतोय। किमान बाबांनो तुमचं काय म्हणणं आहे म्हणून तरी समितीनं कधीच तरी आमच्याकडे एखादा फोन करायला पाहिजे होता किंवा आम्हाला म्हणायला पाहिजे होतं तुमचं काय म्हणणं आहे ते आमच्या समितीला लेखी पाठवा। त्याच्यावरनं आम्ही जरा अभ्यास करतो आणि शासनाला अहवाल पाठवतो। कदाचित समितीला असं वाटत असावं की आम्हाला शेतीतलं काही कळत नाही, अशा विद्वान लोकांची ती समिती असावी। त्या समितीचा तरी अहवाल आला काय? आणि अहवाल आला असेल तर शासनानं त्याच्यावर काय ऍक्शन घेतली हे आम्हाला कळायला पाहिजे। आणि म्हणून आता आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकमेकाशी दूरध्वनीने संपर्क साधून ठरवलेला आहे। आता निर्णय सरकार घ्यायचा आहे आणि त्यांनी आम्हाला कळवायचा आहे। बैठकीला येण्यापेक्षा निर्णयच घ्या आणि आम्हाला सांगा तुमचा 7/12 कोरा झाला। आम्ही इथनं आपापल्या गावाकडे जातो, जाताना देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांचा जयघोष करत जातो। फक्त 7/12 कोरा झाल्याचं तेवढं आम्हाला कळवा।